प्लॅन्ड पण एक राईट ॲक्शन होती जी आपल्या गव्हर्नमेंट आणि आर्म फोर्सेसने घेतली आहे. खरं आहे. आणि अगदी 25 मिनिटांमध्ये ही कारवाई झाली. कुठल्याही प्रकारची कॅज्युअलिटी भारतीय लष्कराला त्याच्यामध्ये सहन करावी लागली नाही. आणि 25 मिनिटानंतर सगळे लोक तिथून म्हणजे कोणाला सरहद्द ओलांडावी सुद्धा लागली नव्हती. हो. अशा प्रकारचं ऑपरेशन जेव्हा फक्त 25 मिनिटात घडत असतं, त्याच्या मागे जी तयारी चाललेली असते ती खूप मोठी असते. त्याबद्दल आपण काय सांगाल? तर अशा ऑपरेशनसाठी ज्या तयाऱ्या असतात त्या खूप आठवड्यांपासून चालतात. पण आपल्याला माहिती आहे फक्त 15 दिवस झालेले. पाकिस्तानला पूर्ण आयडिया होती ह्या गोष्टीची, त्यांना माहिती आहे. पण त्यांनी काय केलं, एक ब्लेम गेम चालू केला आणि सगळ्या गोष्टीची सारवसार केली. पण अशा वेळेला जेव्हा आपल्याकडे फक्त 15 दिवस होते, ह्या वेळेला जे कॉर्डिनेशन असतं फक्त आर्म फोर्सेसचं नाही तर बाकीच्या इंटेलिजन्स एजन्सीचं पण ते खूप हाय लेवलचं असतं. आणि जेव्हा आपल्याकडे इंटेलिजन्स मिळतो त्याच्यानंतर ॲक्शनेबल इनपुट, की मला एक माहिती मिळाली, आता त्या माहितीमधून मला ॲक्शनेबल इनपुट काय आहे ती प्रॉपर काढली जाते. त्यानंतर पूर्ण रिसर्च केली जाते आणि पूर्ण कॉर्डिनेशन जी असते आर्म फोर्सेस आणि ग्राउंड एजन्सीजची, बिकॉज आपल्या सिक्युरिटी एजन्सीजची जी अशा लेवलची केली जाते की जो जे काम करतो आहे फक्त ती माहिती त्याला मिळणार, म्हणजे नीड टू नो बेसिस. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक सिक्रेसी मेंटेन केली जाते. अशा ऑपरेशन्सना जर आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे तर एक हाय लेवलची सिक्रेसी असते जी आपल्याला रिक्वायर्ड असते. आणि ही खूप सुंदर रीतीने आर्म फोर्सेस आणि इंडियन गव्हर्नमेंटने केली. जो आपल्याला कळलं की काल रात्री 1:45च्या सुमारास हे ऑपरेशन संपलं आणि एक रिलीज झाली. खरं. आणि दुसऱ्या बाजूला कुठेतरी